टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 6 दिवसापासून बंद असलेली महाराष्ट्र कर्नाटक एसटी सेवा पुन्हा एकदा पूर्ववत झालेली आहे। आजपासून दोन्ही बाजूनेही एसटी सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो एसटी सेवा पूर्ववत केल्यानंतर कर्नाटक आगाराच्या गाड्या कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। तर कोल्हापूरमधून देखील बेळगाव धारवाडच्या दिशेने या सगळ्या गाड्या आज सकाळपासून जात आहेत आणि त्यामुळे एक मोठा दिलासा प्रवाशांना या सगळ्या मिळाला आहे असं म्हणावं लागेल। खरं तर गेल्या शुक्रवारी महाराष्ट्रातील बस चालकाला ज्या पद्धतीने काळं फासलं गेलं त्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे प्रवाशाची सुरक्षितता लक्षात घेत गेल्या 6 दिवसापासून महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा आहे ती पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिलेले होते आणि त्यानंतर आता ही सगळी परिस्थिती निवळलेली आहे। परिस्थिती काहीशी नियंत्रणात आलेली आहे आणि म्हणूनच आजपासून ही बस सेवा पुन्हा एकदा पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। या संदर्भात बेळगाव जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची 2 दिवसापूर्वी बैठक देखील झालेली होती आणि त्यानंतर सुरक्षेचा आढावा घेऊन ही सगळी सेवा जी आहे ती पुन्हा एकदा पूर्ववत केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि काही प्रवासी देखील आहेत आपल्यासोबत बोलूयात। काय सांगाल, गेली 6 दिवस ही सगळी एसटी सेवा बंद होती, आज पुन्हा एकदा पूर्ववत होती? साहेब जय महाराष्ट्र। काय आहे, महाराष्ट्राने कर्नाटकाच्या काही समाजकंटकांनी जे केलेलं आहे याचा भुगतान सगळे पब्लिक करत आहे। जे डेली अपडाऊन करणारे बेळगाव आहेत, बेळगावातून कोल्हापूर येणारे, ह्यांच्यात काय झालं आहे, सगळ्यामुळे बस बंदमुळे सगळे प्रॉब्लेम झालेत। काही स्टुडंट आहेत जे 150 ते 200 स्टुडंट कर्नाटकात जातात, कर्नाटकातून महाराष्ट्रात येतात। आता एक्झाम सुरू आहे। काही समाजकंटकांनी हे कार्य केल्यामुळं सगळ्यांनी भुगतान काय त्रास सहन करावा लागला गेले? सर काय व्हायला लागले, आम्हाला इथनं जातानाच म्हणजे बेळगावला जायचं झालं तर इथनं कागल जावा, कागल निप्पाणी ते संकेश्वर, पब्लिकला हॅरॅसमेंट व्हायला लागल्या। तर कृपा करून दोन्ही मंत्र्यांनी मिळून एकत्र येऊन याचा एक वेळा निकाल लावावा। हे प्रत्येक वर्षाला हे कार्यक्रम निघत असते, तर याच्यामुळे काहीतरी तुम्ही जरा योग्य ते निर्णय घ्यावा। कशा पद्धतीने प्रवाशांच्या देखील भावना आहेत, वारंवार अशा पद्धतीने भाषिक वाद तयार होतो आणि त्यानंतर त्याचा परिणाम थेट एसटी सेवेवर होतो। दोन्ही बाजूच्या परिवहन विभागाला या सगळ्याचा आर्थिक फटका तर बसतोच, मात्र प्रवाशांना देखील याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आणि त्यामुळे यावर एक निश्चित तोडगा काढावा अशी मागणी देखील या निमित्तानं या सगळ्या प्रवाशांनी केलेली पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।